नमस्कार मित्रांनो, तुमच्या पिकात जास्त पावसामुळे पिवळेपणा जर आलेला असेल, जास्त पावसामुळे आलेला असेल किंवा बुरशीच्या प्रादुर्भावामुळे आलेला असेल किंवा अतिरिक्त फवारणी केल्याच्या प्रादुर्भावाने झालेला असेल, तर मित्रांनो हा व्हिडिओ खास मी अभ्यासपूर्ण तुमच्यासाठी पोस्ट करत आहे. महत्त्वपूर्ण व्हिडिओ पोस्ट करण्याचा दृष्टिकोन एवढाच की प्रत्येक शेतकरी साक्षर व्हावा, प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं आणि शेतकऱ्यांचा अतिरिक्त होणारा खर्च कमी व्हावा एवढंच. त्यासाठी जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, मी कल्याणी. अतिरिक्त पावसामुळे जर पिकांमध्ये पिवळेपणा आलेला असेल तर त्याला आपण हिरवेगार कशा पद्धतीने बनवायचं? तर मित्रांनो, तुम्हाला एकरी 7 ते 8 हजार रुपये खर्च करायची आवश्यकता नाही आहे. खूप चांगल्या प्रकारे फॉर्म्युला मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका. तुम्ही जर संपूर्ण व्हिडिओ बघितला तर याच्यातून काहीतरी फायद्याचं घेऊन जाणार, अपूर्ण सोडला तर याच्यात तुमचं नुकसान आहे. तर मित्रांनो, हा मुद्दा जर तुम्हाला समजला तर नक्कीच या ठिकाणी तुमचा फायदा होणार आहे. तर याचे कारण बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत पण नसेल, पण वेगवेगळे कन्सेप्ट ऐकल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणजे त्याच्यावर योग्य नियोजन किंवा योग्य मार्ग हा सुचत नाही. आपलं नक्की कुठे चुकतं, तर त्यासाठी व्हिडिओ खूप अभ्यासपूर्ण घेऊन आलेले आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या पिकामध्ये जर अतिरिक्त पाऊस झाला आणि मुळांमध्ये जर अतिरिक्त पाणी साचले आणि आपली ही जमीन जी काही भारीची असेल, म्हणजेच काळी किंवा चुनखडीची जमीन असेल, एखाद्या जमिनीमध्ये जर वॉटर होल्डिंग कंडिशन जास्त असेल तर त्या ठिकाणी अतिरिक्त पावसामुळे पिवळेपणा आपल्याला बघायला मिळत असतो. काही जमीन अशा असतात की पाऊस पडल्यानंतर 10 ते 15 दिवस वापसा कंडिशन होत नाही. म्हणजेच काय, हाय वॉटर होल्डिंग कंडिशन त्या जमिनीची असते, म्हणजे जास्त पाणी म्हणजे शोषून धरण्याची क्षमता त्याच्यात असते आणि अशा जमिनीमध्ये जास्त प्रकारे आपल्याला पिवळेपणा बघायला मिळतो. तर मित्रांनो, झाडांना हिरवा रंग हा क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्यामुळे येतो. आणि आता क्लोरोफिल नक्की झाडांमध्ये कशा पद्धतीने बनतो, तर मॅग्नेशियम आणि नायट्रोजन यांच्या संयोगाने म्हणजेच पिकामध्ये हरितद्रव्य निर्माण होते. जर नायट्रोजन जर मोठ्या प्रमाणात भेटत असले तरी दुसऱ्या न्यूट्रिशनची खूप मोठ्या प्रमाणात झाडाला गरज असते. झाडाला हरितद्रव्य तयार करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा जे काही न्यूट्रिशन आहे ते म्हणजेच मॅग्नेशियम. तुम्ही जर मॅग्नेशियमची फवारणी घेत असणार तर त्याचा रिझल्ट तुम्हाला 2 ते 3 दिवसापूर्वी तात्पुरता दिसतो आणि सर्वात महत्त्वाचा पिकाचा केंद्रबिंदू असतो तो म्हणजे पिकाच्या ज्या काही असतात त्या मुळा. तर त्या म्हणजे जेवढ्या प्रमाणात नायट्रोजनचा पुरवठा झालेला आहे तर झाड तेवढ्याच प्रमाणात आपल्याला मॅग्नेशियमचा पुरवठा देखील झाडाला करायचा आहे. तर अतिरिक्त पावसामुळे ज्या वेळेस मुळा ह्या ब्लॉक होऊन जातात तर मॅग्नेशियमचा सप्लाय हा कमी प्रमाणात झाडाला मिळत असतो. तर आता मला म्हणजेच ब्लॉक झालेल्या अतिरिक्त पावसामुळे ज्या काही अतिरिक्त पावसामुळे ब्लॉक झालेले आहे आणि मॅग्नेशियमचा सप्लाय मुळांना किंवा झाडाला होत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला नक्की काय करावे लागेल? म्हणजे जे काही झाडांच्या मुळा ब्लॉक झालेल्या आहेत तर ती सिस्टीम आपल्याला अनब्लॉक करायची आहे. तर त्याचे उपाय देखील आपण बघूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं पीक जर बेडच्या स्वरूपात लागवडीचे असेल तर आपण लागवड करतो त्यावेळेसच म्हणजे बेड हा उंच स्वरूपाचा असावा, म्हणजे बेडवरून लवकर खालच्या भागामध्ये पाणी झिरपते आणि जमीन म्हणजे जो काही बेड असतो तो लवकर वापसा कंडिशनमध्ये येत असतो. म्हणजेच काय मुळांचा जो काही भाग असतो तो जमिनीचा, तर तो अनब्लॉक व्हायला सुरुवात होतो. आणि दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही जर मल्चिंग करत असणार आणि मल्चिंगमध्ये ड्रीप ही असतेच आणि तुमची जमीन जर जास्त वॉटर होल्डिंग कंडिशनची असेल आणि वरून जर मल्चिंग असेल तर अशा जमिनीत पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. मल्चिंगमुळे तर मुबलक प्रमाणात हवा किंवा सूर्यप्रकाश काही मिळत नाही आणि वापसा कंडिशन तयार व्हायला म्हणजेच खूप वेळ लागतो. जोपर्यंत वेळ लागतो तोपर्यंत जो काही मुळांचा भाग असतो, जमिनीचा पृष्ठभाग असतो, तो पूर्णपणे ब्लॉक झालेला असतो आणि जे काही अन्नद्रव्ये अपटेक करण्याची क्षमता झाडाचे खूप म्हणजे झालेली असते, तर त्यावेळेस प्रतिकारशक्ती झाडाची संपायला लागते आणि पीक लवकरात लवकर पिवळे व्हायला सुरुवात होत असते आणि झाडाची वाढ देखील खुंटायला म्हणजे सुरुवात होते. मल्चिंगचा जर तुम्ही खालचा भाग बघितला तर तिथे शेवाळ आल्यासारखं होतं. म्हणजेच काय, जमिनीला एक श्वास घ्यायला, एक हवा घ्यायला जागा राहत नाही, ऑक्सिजन घ्यायला जागा राहत नाही. ते झाकलं गेल्यामुळे आणि वरून त्याला शेवाळ येतं आणि ती जमीन पूर्णपणे ब्लॉक व्हायला सुरुवात होत असते आणि ज्या वेळेस झाडाची वाढ थांबायला लागते म्हणजे झाडांची वाढ होणार नाही आणि त्या मुळांची वाढ
होणार नाही, तर त्यावेळेस झाड अन्नद्रव्य किंवा मॅग्नेशियम असेल, फेरस असेल किंवा नायट्रोजन असेल, हे कशा पद्धतीने अपटेक करेल. तर तुमची जमीन जर जास्त वॉटर होल्डिंग असेल, म्हणजेच पाण्याचा निचरा होणारी नसेल किंवा अति पाणी धरून ठेवणारी असेल, चुनखडीची असेल, अशा जमिनीमध्ये शक्यतोवर बेडची हाईट वाढवून घ्या. म्हणजेच त्या ठिकाणी बेडवरून पाणी पटकन झिरपते आणि मुळांचा ज्या काही पृष्ठभाग असतो तो ब्लॉक होत नाही. पाण्यामुळे किंवा शिवाळमुळे आणि चांगल्या प्रकारे हवा मुळांना मिळते आणि लवकर वापसा कंडिशनला प्लॉट हा येतो. आणि जे काही मुळे असतील तर लवकरात लवकर अन्नद्रव्य अपटेक करतात आणि शक्यतोवर अशा जमिनीमध्ये मल्चिंग करणे टाळा. याच्यात तुमचा खूप मोठा प्रमाणात म्हणजे नुकसान होऊ शकते. आणि मल्चिंग जर असेलच तर ड्रिपद्वारे पाणी द्यायचं, म्हणजे ते पिकाची कंडिशन बघूनच आपल्याला पाणी द्यायचं आहे. जमिनीमध्ये कितपत ओलावा आहे, जास्त प्रमाणात पाणी देऊ नका, जेणेकरून पिकांचं नुकसान होणार नाही. तसेच सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जर तुमच्या जमिनीचा प्रकार अशा पद्धतीचा असेल, भारीचा किंवा चुनखडीचा किंवा जास्त पाणी होल्ड करून ठेवणारी जमीन असेल, तर जमिनीमध्ये बेड करत असताना कोकोपीटचा वापर करा आणि अमृत पॅटर्न पद्धतीने तयार केलेले शेणखत तर त्या देखील म्हणजे वापर करू शकता. तर याचा वापर केला तर चांगल्या प्रकारे जमीन भुसभुशीत व्हायला सुरुवात होते आणि अन्नद्रव्य चांगल्या प्रकारे झाडाला अपटेक होईल. तसेच जीवाणूंची संख्या देखील चांगल्या प्रकारे वाढेल. कुठल्याही पिकाचं खाद्य हे जीवाणूंची संख्या जेवढे दुपटीने वाढेल तेवढेच प्रकारची तुमची पिकांची चांगल्या प्रकारे ग्रोथ होईल, वाढ होईल, कुठल्याच प्रकारचा रोग येणार नाही. तर मित्रांनो, जमिनीच्या प्रकारानुसार जर आपण बेडची हाईट वाढवली किंवा मल्चिंगचा वापर टाळला किंवा त्या ठिकाणी कोकोपीटचा वापर केला किंवा पिकाच्या अवस्थेनुसार व्यवस्थित ड्रिपने पाणी दिलं किंवा प्रक्रिया केलेल्या शेणखताचा वापर केला, तर नक्कीच तुमचं जे काही पीक पिवळे पडत असेल किंवा पानझड होत असेल किंवा फुलगड होत असेल, फळगड होत असेल, तर नक्कीच समोर तुम्हाला भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे फायदा बघायला मिळणार आहे. हे नक्कीच लिहून ठेवा. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा, तुमचा जर प्लॉट पिवळा पडत असेल आणि तुम्ही जर हे नियोजन सांगितले हे जर केलेलं नसेल, तर या ठिकाणी तुम्हाला एकच पर्याय आहे, ते म्हणजे मॅग्नेशियम नायट्रेटचा या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता. तसंच मित्रांनो, मॅग्नेशियम नायट्रेट जर झाडाला देत असणार तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे म्हणजे काळजी घ्यायची आहे आणि मॅग्नेशियम नायट्रेटचा वापर करायचा आहे, जेणेकरून तुम्ही नायट्रेशन म्हणजे मॅग्नेशियम नायट्रेट जर तुम्ही देत असणार तर त्याच्यासोबत तुम्हाला प्रामुख्याने बुरशीचा म्हणजे जे काही फंगीसाईड आहे त्याचा वापर करायचा आहे, म्हणजे बुरशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तर त्यासाठी आपल्याला बुरशीनाशक देखील घ्यायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला जर कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवायचं असेल तर आत्ताच प्ले स्टोअरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा. अमृत पॅटर्न ॲपमध्ये संपूर्ण पिकाची माहिती स्टेप बाय स्टेप सविस्तर पद्धतीने दिलेली आहे. लाखो शेतकऱ्यांनी कमी खर्चात चांगल्या प्रकारे उत्पादन मिळवलेलं आहे. इंस्टा असेल, फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल, तुम्ही अमृत पॅटर्न सर्च करून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचे फीडबॅक बघू शकता. चला तर मग भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.